कोल्हापूरच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर आली आहे। आज विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांच्या समोर औसा येणातील 300 दूध संस्थांची सुनावणी पार पडली। सुनावणीचा निकाल 2 दिवसात जाहीर होणार आहे। दरम्यान सर्किट बेंचनं 194 संस्थांना दिलेल्या पात्रतेच्या निकालाच्या धर्तीवर या 300 संस्थाही मतदानास पात्र ठरतील असा विश्वास ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांनी व्यक्त केलाय। गोकुळच्या सत्ता संघर्षात आता मतदार संस्थांची संख्या आणि त्यांची पात्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतोय। गोकुळकडून निवडणुकीसाठी 5470 सभासद संस्थांची यादी सादर करण्यात आली होती। त्यापैकी 4897 संस्था प्रारूप मतदार यादीत पात्र ठरल्यात, तर 31 संस्थांनी प्रतिनिधींचे ठराव दाखल केले नसल्याचं समोर आलंय। औसायन प्रक्रियेत असलेल्या संस्थांच्या पात्रतेवरून न्यायालयीन लढाई सुरू आहे। 12 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत औसायनातील 194 संस्थांना पात्र ठरवण्यात आलं होतं। याच निकालाच्या धर्तीवर आज औसायनातील आणखी 300 दूध संस्थांची सुनावणी विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ यांच्यासमोर पार पडली। 300 संस्थांच्या सुनावणीचा निकाल येत्या 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। या संस्था पात्र ठरल्यास गोकुळच्या प्रारूप मतदार यादीतील पात्र संस्थांची संख्या आणखी वाढणार आहे। त्यामुळं आगामी निवडणुकीच्या राजकीय गणितावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान औसायनासंदर्भात सहाय्यक निबंधकांनी काढलेले आदेश प्रथम दर्शनी चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याचं न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाल्याचा दावा औसायनातील संस्थांचे वकील ॲडव्होकेट प्रबोध पाटील यांनी केलाय। सुनावणीतील निकाल येत्या 2 दिवसात देण्यात येणार असून सर्किट बेंचच्या निकालाच्या धर्तीवर या सर्व संस्था मतदानास पात्र होतील असा विश्वास ॲडव्होकेट पाटील यांनी व्यक्त केला। आज पुणे येथे 300 लिक्विडेशनमधल्या अपिलांची सुनावणी विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ साहेबांच्या समोर झाली। सुनावणी आज पूर्ण झाली आणि आता ते निकालासाठी अपिलाचे काम बंद केलेलं आहे। ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे। 12 तारखेला एकूण 194 रिट पिटिशन लिक्विडेशनमधल्या संस्थांनी दाखल केलेले होते। त्या कामी न्यायमूर्ती श्री ब्रह्मेसाहेब यांनी निकाल दिलेला आहे। त्या निकालानुसार लिक्विडेशनमध्ये काढलेल्या म्हणजे अवसायनात काढलेल्या 194 संस्थांचे अवसायनाचे अंतिम आणि मध्यंतरी आदेश रद्द केलेले आहेत। त्याच अनुषंगानं इथं पुणे येथे विभागीय उपनिबंधक यांच्यासमोर सुद्धा सुनावणी त्याच धर्तीवर झाली आणि इथं सुद्धा 300 संस्थांचे अवसायनाचे आदेश रद्द होतील अशी अपेक्षा आम्हाला वाटते। ह्या सगळ्या वस्तुस्थितीचा विचार केला तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध यांनी ह्या एकूण 644 संस्थांना अवसायनाचे आदेश जे दिलेले होते ते आदेश रद्द होतील अशी अपेक्षा आहे। हायकोर्टचे आदेश झालेले आहेत, तथापि त्या 194 दूध संस्थांची नावंसुद्धा प्राथमिक मतदार यादीत किंवा प्रारूप मतदार यादीत ह्या उपनिबंधकांनी घेतलेली नाहीत। त्यासाठी आता ह्या लिक्विडेशनमधनं बाहेर पडणाऱ्या संस्थांना उपनिबंधक यांनी प्रारूप मतदारीवर हरकतीसाठी जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये हरकती घेऊन त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। या सगळ्याचा सारासार विचार केला तर सहाय्यक निबंधकांनी जे अवसायनाचे आदेश काढलेले होते ते प्रथम दर्शनी चुकीचे आणि बेकायदेशीर असल्याबाबत उच्च न्यायालयानं ठरवलेलं आहे। आदेशामध्ये त्या उच्च न्यायालयानं अगदी सुंदरपणे विवेचन करून नैसर्गिक न्यायतत्वाची संधी न देता आदेश केलेले होते आणि त्यामुळे हे आदेश सगळे रद्द केलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या संस्थांचा समावेश गोकुळच्या मतदार यादीत होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं प्रथमदर्शनी वाटतंय। दरम्यान या संस्थांच्या न्यायालयीन लढाईसाठी आमदार सतेज पाटील यांनी विशेष प्रयत्न केलेत। त्यामुळं वाढलेल्या मतदार संख्येमुळं गोकुळच्या सत्तेचं राजकीय गणित आमदार सतेज पाटील की महायुती यापैकी कोणाच्या बाजूनं झुकणार याचं उत्तर आता 300 संस्थांच्या निकालासोबतच अंतिम मतदार यादीतून स्पष्ट होणार आहे।